नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषिक ॲप व महाधन ॲग्रीटेक लिमिटेड पुणे यांच्यातर्फे आयोजित परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करते. कपाशीचे संतुलन पोषण व्यवस्थापन आजचा या परिसंवादाचा आपला विषय आहे आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर काझी सिद्दीकी सर. काझी सिद्दीकी सरांची MSc ॲग्रिकल्चर ॲग्रोनॉमी तसेच PhD ॲग्रोनॉमी आणि ते नेट क्वालिफाय आहेत. सरांचा एकूण अनुभव या क्षेत्रामध्ये 5.5 वर्ष आहे. सरांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तसेच कृषी महाविद्यालय सेलू येथे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. सध्या सर महाधन ॲग्रीटेक लिमिटेड पुणे येथे वरिष्ठ व्यवस्थापक झोनल फील्ड ट्रेनिंग पश्चिम महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहे. तर मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, धन्यवाद मॅडम. जसं मॅडमनी सांगितलं की आपण आज बारामती कृषी विज्ञान केंद्र तसंच त्याचबरोबर महाधन ॲग्रीटेक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषिक ॲप मार्फत तर्फे आजचा ह्या परिसंवादासाठी आपण जमलेलो आहोत. तर आजचा विषय आहे शेतकरी बांधवांनो, जसं मॅडमनी इंट्रोडक्शन करून दिलं आहे, तर कापूस पिकांचे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा पोषण व्यवस्थापन. आजच्या या विषयांमध्ये आपण बघणार आहोत की कापूस पीक लागवडीनंतर किंवा लागवडीच्या वेळेला त्याचबरोबर 1 महिन्याना 2 महिन्याना कोणते खते द्यावे, किती मात्रामध्ये द्यावे आणि त्यांचा बरोबर संतुलित प्रमाणात कसं व्यवस्थापन करावं, आज ह्या विषयावर आपण बघणार आहोत किंवा बोलणार आहोत. आणि चला बघूया आजच्या ह्या विषयावर संपूर्ण माहिती. आजचा विषय कपाशीचे संतुलित पोषण व्यवस्थापन. जसं मी सांगितलं की कापूस लागवड बरेच ठिकाणी झालेली आहे आणि देवाची कृपा आहे की कालपासून चांगला पाऊस बरेच ठिकाणी पडतोय आणि आपल्याला ड्राय स्पेल झाला होता मागच्या महिन्यात ते भरून निघेल आपले असेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. म्हणजे जे कापूस आपला बरेच ठिकाणी आपण म्हणतो की कापसाने मान टाकली, म्हणजे पाणी कमी असल्यामुळे किंवा जसं आपल्याला जशी कापसाची वाढ पाहिजे तशी भेटत नव्हती. पण कालपासून चांगला पाऊस बरेच ठिकाणी येतोय आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल किंवा राईट टाइमला राईट खत कसं द्यायचं बरोबर योग्य मात्रामध्ये, ते कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं, कशा प्रकारे व्यवस्थापन करायचे, आजच्या या विषयामध्ये आपण बघणार आहोत. चला बघूया. तर आपल्या स्लाइडवर किंवा आपल्या स्क्रीनवर दिसत असेल की मी सुरुवातपासून म्हणजे जे कापसाचे बी असतं तिथून सुरुवात लागवडीपासून तर शेवटपर्यंत जे कपाशीचं जे बोंड आहे तिथपर्यंत सगळे स्टेज दाखवलेले. पण शेतकरी मित्रांनो, सुरुवात ते अंतपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काही महत्वाचे टप्पे असतात, बरोबर आहे. आणि ह्या टप्प्यासाठी काय महत्वाचे काय पिकांची महत्वाची गरज असते. म्हणजे समजा आता कोणत्याही स्टेजला कोणत्याही वाढीच्या टप्प्यानुसार काय पिकांचा एक ठराविक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन असते किंवा एक ठराविक अन्य घटक असतो जे न्यूट्रंट एलिमेंट म्हणतो, प्लांट न्यूट्रंट एलिमेंट, ते महत्वाचं असते. आणि त्यासाठी हे प्रत्येक अवस्था पिकाची वाढीव अवस्था खूप महत्वाची असते आणि हे कशा प्रकारे आपल्याला बरोबर ते साधता येईल आणि जेणेकरून जास्त उत्पादन जास्त नफा आपल्याला घेता येईल, ह्यासाठी आपण आजचा विषय हा बघणार आहोत. आता विषयाला सुरुवात करायची अगोदर बघूया की कशासाठी संतुलित व्यवस्थापनासाठी आपल्याला जाणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे काय असे कोणते घटक आहेत, कोणते एलिमेंट आहेत जे आपल्याला खूप महत्वाचे असतात आणि जे आपण फॉलो करत नाही किंवा त्याच्यावर आपण अंमलबजावणी करत नाही. मग त्यासाठी पहिला आहे की बाबा, जसं मी सांगितलं की प्रत्येक पिकासाठी काय अन्य घटक, काय अन्नद्रव्य महत्वाचे असतात. जसं आपल्या स्क्रीनवर दिसत आहे की पहिला आहे जागरूकता. म्हणजे एक महाधन ॲग्रीटेक लिमिटेडने एक चाचणी केलेली, एक सर्वे केला होता. जवळपास 16,000 शेतकरी जे कापूस शेतकरी आहेत त्यांची चाचणी केली होती आणि त्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यामध्ये बरेच प्रश्न होते आणि त्याच्यामधून जे महत्वाचे प्रश्न आहेत जे असे होते की पहिला होता की बाबा, किती लोकांना
RDF म्हणजे रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर, म्हणजे मराठीत आपल्याला म्हणतात शिफारशीचं प्रमाण केलं. जे विद्यापीठ खताची शिफारस करत असते, म्हणजे कापूस पिकाला एवढं खत द्यायला पाहिजे, सोयाबीन पिकाला एवढं खत द्यायला पाहिजे, ह्याबद्दल पूर्णपणे माहिती फक्त आणि फक्त 3% शेतकरी म्हणजे 1.4% शेतकऱ्यांना माहिती होता. म्हणजे 16,000 पैकी किती 1.5% म्हणजे किती कमी. म्हणजे एवढा जर महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांना माहित नसेल तर मग खूप वाईट परिस्थिती मित्रांनो. म्हणजे आपण शेतकरी हे आपण म्हणतो की शेतकरी राजा आहे, बरोबर आहे, पण एवढा पैसा खर्च करून पण उत्पादन येत नाही. का येत नाही? त्याचं कारण, मूलभूत कारण पहिला आहे की रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर, खतांची किती मात्रा वापरावी, किती खत द्यावं कापूस पिकाला, ह्याच्याबद्दलच जास्त माहिती नाही. मग ह्यासाठी आपल्याला काय करावं, काय करता येईल, काय अजून काय कोणते स्टेप, कोणते टप्प्यानुसार आपल्याला हे करता येईल, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर जे सेकंडरी अँड मायक्रो न्यूट्रिएंट असतात, सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला म्हणतो किंवा सेकंडरी न्यूट्रिएंट, ह्याबद्दल पण माहिती बरेच शेतकरी मित्रांना नाही. त्याचबरोबर ह्यांची किती टक्के मात्रा वापरावी, कधी द्यावी, कोणत्या वाढीच्या टप्प्यानुसार द्यावी, ह्याबद्दल सुद्धा शेतकरी मित्रांना माहिती नाही. जसं मी सांगितलं होतं की एक चाचणी केलेली आहे, सर्वे केलेला आहे, त्यामध्ये असा आढळून आला की जवळपास 7,000 ते 7,200 रुपयेपर्यंत शेतकरी खतावर खर्च करतो एका एकरसाठी. आणि तरी पण जसं उत्पादन पाहिजे, जसं खताची मात्रा द्यावी लागते, तेवढी शेतकरी मित्र देत नाही. मग त्यासाठी ह्या सर्वेनुसार असा रिझल्ट आम्हाला दिसून आलाय की 48% नत्र, स्फुरद 24%, पालाश 24% आणि गंधक सल्फर 12% हे शिफारस केलेला प्रमाण. पण ह्याच्या विपरीत शेतकरी किती देतोय? 47% नत्र, 40% स्फुरद, 45% पालाश आणि 10% गंधक. म्हणजे फक्त जर बघितलं आपण नत्राचं प्रमाण, ते पण थोडंसं इक्वल मध्ये आहे, पण ते पण बरोबर नाही, आणि बाकीच्या तसं गरजेपेक्षा जास्त जातो. मग शेतकरी मित्रांनो, एवढा खर्च करून सुद्धा जर खताची मात्रा पूर्ण होत नसेल किंवा जास्त खत जातोय, मग त्याचा फायदा काय होणार? बरोबर आहे की नाही? जर कमी खत गेले, कमी अन्नद्रव्य गेले तर उत्पादन भेटणार नाही, आणि जास्त गेले तर मातीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त वाढेल, आणि क्षाराचं प्रमाण वाढलं की मातीमधून आपल्याला जसं उत्पादन पाहिजे तसं भेटत नाही, आणि पुन्हा जमीन जशी भुसभुशीत राहती तशी राहणार नाही. आपल्याला मग पुन्हा भूसुधारक वापरावं लागतील, जसं आपण जिप्सम म्हणतो, चुना म्हणतो, लाईम म्हणतो. मग पुन्हा त्याच्यावर पुन्हा जास्त खर्च होईल. त्यासाठी जी शिफारस केलेली मात्रा आहे खतांची, त्यानुसार आपल्याला खत देणे फार महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आता हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की 2-3 थाळ्या ठेवल्या आहेत, जेवणाचे जसे थाळी असतात आपले, त्या प्रत्येक थाळी पुढे काही ना काही शब्द लिहिला आहे. जसं मी सांगितलं की पहिल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की असंतुलित थाळी, लेफ्ट हँडला जी आहे पहिली, आणि त्यामध्ये तुम्ही बघत असाल की 2 भाज्या आहेत, 3 भाज्या आहेत, त्याच्यामध्ये पापड आहे, जेवण आहे, वेगवेगळे एलिमेंट आहेत, जे वेगवेगळे पदार्थ आहेत. पण ते एका माणसाला पूर्णपणे योग्य आहेत का? नाही. किंवा एकच भाजीच जास्त झाली, किंवा पोळी नाहीये त्याच्यामध्ये, चपाती बरोबर नाही, बरोबर आहे, मग एका माणसाचं पूर्ण जेवण होत नाही, बरोबर आहे की नाही? पण तेच तुम्ही सेंटरमध्ये बघितला तर त्यामध्ये चपाती सुद्धा आहे, पोळी सुद्धा आहे, म्हणजे भात सुद्धा आहे, डाळ सुद्धा आहे, वेगवेगळे एलिमेंट आहे, कोथिंबीर आहे, दही आहे, सगळं आहे. म्हणजे आपण म्हणतो की बरोबर जेवण जे आहे पूर्णपणे योग्य आहे, बरोबर, त्याच म्हणता येईल संतुलित थाळी. तसंच सेम कॉन्सेप्ट, सेम प्रश्न जी आहे ते पिकांमध्ये, मातीमध्ये सुद्धा ते लागू अप्लिकेबल होते मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. म्हणजे योग्य घटक, योग्य अन्नद्रव्ये योग्य मात्रामध्ये आपण जर कापूस पिकाला दिले तर निश्चितपणे आपल्याला 100% उत्पादन भेटू शकतो, आणि ते 100% उत्पादनाचा फायदा आपल्याला आर्थिक दृष्टीनुसार 100% निश्चितपणे भेटून जाईल मित्रांनो. त्यासाठी आपण बघूया काय काय गोष्टी कराव्या लागतील. त्यामध्ये पहिला टप्पा आहे सेंद्रिय कर्ब. शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन जे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, सेंद्रिय कर्ब सगळ्यांना माहिती आहे की हे कमीत कमी आपण म्हणतो की बाबा 1:1 वरी पाहिजे. पण आजची परिस्थिती अशी शेतकरी मित्रांनो की भारतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बनचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे, आणि ते आज सध्याची परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर 0.3 ते 0.4 पर्यंत आलेलं आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण असतो की मातीची सुपीकता, जमिनीची पोत टिकवण्यासाठी सेंद्रिय खताचा
हाय रेंजमध्ये असणं खूप महत्वाचं असते शेतकरी मित्रांनो. पण ह्याचा प्रमाण दिवसांदिवस घसरत चाललाय. म्हणजे सारखा सातत्यानं आपण शेतीचा वापर करतोय, कंटिन्यू पिकं घेतोय, म्हणजे जमिनीला काही आपण रेस्टच देत नाही मित्रांनो. खरीपचं पीक झाला की रबी लावला, रबीचं झालं की उन्हाळ्याचं लावलं, समर लावलं. मग ते अजिबात जमिनीला ते रेस्ट नाही म्हणता येईल किंवा सातत्यानं जे आपण जमिनीचा वापर करतोय तो एक महत्वाचं कारण आहे. त्याचबरोबर जे असंतुलित मात्रामध्ये जे आपण खतं वापरतोय, जसं मी मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की किती पाहिजे कापूस पिकाला, आपण किती जातोय, किती जास्त देतोय आपण, त्याची काही गरज नाही. तर मग असं जास्त जर प्रमाण प्रत्येक वर्षी प्रत्येक पिकाला जर जात असेल तर मग आपल्या मातीच्या आरोग्यावर कसा परिणाम होईल आपण विचार करू शकता शेतकरी मित्रांनो. त्यासाठी मग काय महत्वाचं आहे, मग काय करता येईल आपण चला बघूया. आता मी जसं सांगितलं होतं की आम्ही 16,000 सर्वे सॅम्पल केला होता किंवा चाचणी केली होती. त्या शेतकरी मित्रांचेच आम्ही मातीचे नमुने सुद्धा तपासलेले आहेत. त्यांच्याकडून घेऊन मातीचे नमुने सुद्धा आम्ही तपासले. त्याच्यामध्ये आपण बघत असाल की आपल्या स्क्रीनवर दिसतोय की पहिला आहे ऑर्गॅनिक कार्बन, दुसरा आहे नत्र, तिसरा आहे स्फुरद, चौथा आहे पोटॅश, मग झिंक आहे आणि बोरॉन आहे. मग जसं आपण बघत असाल की जे सेंद्रिय कर्ब आहे, जे ऑर्गॅनिक कार्बन आहे, त्याचा जी लाईन आहे, त्याची ग्राफ आहे, जे आलेख आहे, त्याच्यामध्ये तो ऑरेंज कलरचा, म्हणजे जसं आपण बघतो की सिग्नलवर जर ग्रीन असेल तर आपण पुढे जातो, ऑरेंज असलं की आपल्याला थोडासा असा आहे की आता हे तो आपल्याला पुढे ग्रीन मार्क साठी जायचंय, म्हणजे निघायचंय. तसंच आहे की आता हे ऑरेंज म्हणजे आपल्याला एक इंडिकेशन आहे की बाबा हे थोडंसं रिस्की आहे, म्हणजे तुम्हाला थांबवावं लागेल. तेच आपल्याला सेम इथे आहे की बाबा ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बनचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होतंय. त्याचबरोबर जे नायट्रोजन आहे, जे नत्र आहे, ते खूप लो प्रमाणात आहे, कमी प्रमाणात आहे, अतिशय कमी प्रमाणात आहे. म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा नाही अवेलेबल मातीमध्ये, जमिनीत तेवढा अवेलेबल नाहीये पिकांसाठी. तसेच दुसरे न्यूट्रिएंट सुद्धा आहेत, बोरॉन सुद्धा आहे, झिंक सुद्धा आहे, फॉस्फरस सुद्धा आहे. जे काय होतं मित्रांनो, तुम्ही फॉस्फरस टाकतात, जास्त प्रमाणात टाकतात, पण फॉस्फरस जे आहे, स्फुरदचा नेचर कसं आहे की ते जसा मातीमध्ये गेला की माती ही असंख्य कणांनी बनलेली आहे, आणि जसा स्फुरद तुम्ही टाकला की ते मातीचे जे हे असतात, पार्टिकल्स असतात, त्याच्यावर तो चिटकून बसतो, आणि जे चिटकून बसला की म्हणजे तो थोडक्यात आपण सांगतो की फिक्स होऊन जातो. मग फॉस्फरसचे गुणधर्मच असा आहे की टाकला की तो फिक्स होतो. म्हणजे पिकाला जे अवेलेबल फॉर्म जे लागतो, जे वरी उचलून घेण्यासाठी, म्हणजे ऑब्झर्प्शन साठी जे लागतो, ते उपलब्ध होत नाही. मग ते आपोआप मग आपल्या पिकांमध्ये त्याची कमतरता भासते. मग त्यासाठी जे एलिमेंट, जे अन्नद्रव्ये, जे महत्वाचे घटक आहेत, ते पिकाला अवेलेबल फॉर्म मध्ये पाहिजे, आणि जेणेकरून की आपले कापूस पिकांचं उत्पादन जास्त होईल. मग आता हे सारखं जर आपण करत राहिलो तर मग त्याचे काय दुष्परिणाम आहेत, आणि आपण जे बघत आहोत की दुष्परिणाम सध्याचे काय. पहिला आहे की आपल्याला जेवढा उत्पादन एक्सपेक्टेड असते, आपण जेवढा विचार करत असतो तेवढा उत्पादन आपल्याला भेटत नाही. त्याचबरोबर आपली जी मातीची पोत आहे, जमिनीची जे आरोग्य आहे, ते तशी नाहीये. आणि प्रत्येक अन्नद्रव्यांची कार्यक्षम वापर असतो, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की आपण न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी. जसं आपण पाहतो की नत्राची न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी असते 35 ते 40% पर्यंत, फॉस्फरसची असते 18 ते 20%, पोटॅशची असते 45 ते 50%, आणि गंधकची असते 10 ते 12%, आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट असतात त्यांची फक्त असते 1 ते 2%. म्हणजे आपण जर 100 किलो नत्र टाकला तर फक्त तो 40% पर्यंतच पिकाला उपलब्ध होऊ शकतो. आणि जर हे आपण सारखं असंच खत वापरलो, म्हणजे जास्त खत वापरले, तर मग त्याचा परिणाम आपले न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी, म्हणजे कार्यक्षम वापर तेवढा होणार नाही मित्रांनो. मग ह्यासाठी आपल्याला आता काय काय करता येईल, म्हणजे जे आपण म्हणतोय की संतुलित पोषण करायचे, कापूस पिकाचं संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे. मग त्यासाठी सुरुवात कशी करायची मित्रांनो, की आपले न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनचे 4 मंत्र आहेत, 4 प्रिन्सिपल्स आहेत. त्याच्यामधला पहिला महत्वाचा प्रिन्सिपल आहे की पोषक घटकांचा योग्य स्रोत, म्हणजे राईट सोर्स. कोणत्या खताद्वारे कोणता एलिमेंट बरोबर दिला पाहिजे, म्हणजे किती मात्रामध्ये दिला पाहिजे, ते चांगला निवडणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर योग्य मात्रा, म्हणजे किती टक्केमध्ये, किती किलोमध्ये तो पिकाला लागतोय, आपण किती देतोय, ह्याचा पण अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण योग्य ठिकाण, म्हणजे कोणत्या ठिकाणी आपण टाकतो. जसं तुम्ही ते पिक्चरमध्ये बघत असाल, कापूसाचं छोटंसं झाड आहे, त्याच्या आजूबाजूला गोल सर्कल करून, गोल रिंग करून ते खत दिलेलं आहे. ह्यांना काय होतं की जे आपण खत टाकतोय त्याचा कार्यक्षम वापर जास्त होते. म्हणजे जर
मुळाजवळ टाकलं, रूट जवळ टाकलं, तर ते तेवढं पिकाला उपलब्ध होत नाही आणि ते रूट्सवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो मित्रांनो. त्यासाठी थोडासा एक जसं सर्कल करून थोडासा लांब सर्कल करून तसं टाकलं तर खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर पिकाचे वाढीचा योग्य टप्पा म्हणजे कोणत्या स्टेजला कोणता एलिमेंट, कोणता अन्नद्रव्य किती टक्केमध्ये द्यावं, किती किलोमध्ये द्यावं, ह्याचा अभ्यास असणे फार महत्वाचा आहे. आता बघूया हे जे सगळे मी तुम्हाला सांगितलंय की त्याचे काय अडचणी आहेत, ह्या अडचणीवर आपण कसा सोल्युशन देऊ शकतो, कसा मात करून पुढे जाऊ शकतो आणि जेणेकरून आपले कापूस पिकाचं उत्पादन जास्त भेटेल शेतकरी मित्रांनो. त्यासाठी महाधन ॲग्रीटेक लिमिटेडचा क्रॉपटेक 8-21-21 ह्या नावाचा खत मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. पहिला आहे की हे एकदम नाविन्यपूर्ण खत आहे. ह्यामध्ये पिकाचे गरजेनुसार म्हणजे कापूस पिकाला किती खत लागतो, कोणते वाढीच्या टप्प्यानुसार लागतो, त्याप्रमाणे त्या बॅगमध्ये ते जे ग्रॅन्युअल्स आहे, त्याची गोळी आहे, त्यामध्ये ते तसे तयार करण्यात आलेले मित्रांनो. ह्या गोळीमध्ये 8 अन्य घटक आहेत, 8 अन्य द्रव्य आहेत. म्हणजे कोणते कोणते? जे प्रमुख आहेत ते तर आहेत नत्र, स्फुरद, पालाश, पण त्याचबरोबर जे दुय्यम आणि सूक्ष्म अन्य घटक आहेत, पोषक घटक आहेत, ते सुद्धा ह्याच्यात अवेलेबल आहे. म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयरन, बोरॉन आणि झिंक. आणि ह्यामध्ये एक नवीन तंत्रज्ञान आहे मित्रांनो, एक पेटंट टेक्नॉलॉजी. कोणती? न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी, जे म्हणजे अन्नद्रव्य उपलब्धता तंत्रज्ञान. म्हणजे ह्याचा वापर केल्यावर हे जे टेक्नॉलॉजीचा ह्यामध्ये टाकण्यात आलेली आहे, त्याचा खूप महत्वाचा रोल. आता थोडक्यात ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो शेतकरी मित्रांनो, की नट टेक्नॉलॉजी म्हणजे न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी ह्याच्याबद्दल. ह्यावर एक जे ग्रॅन्युअल्स आहे, जे क्रॉपटेक 8-21-21 जे खत आहे, त्यामध्ये जे ग्रॅन्युअल्स आहेत ते जसे आपले गोल गोल बारीक गोळी असतात तसे खत अवेलेबल आहे तो. आणि त्यावर एक आउटर लेअरवर एक कोटिंग केलेली आहे. जशी गोळी असते आपण त्याच्या आजूबाजूला पूर्ण एक अशी कोटिंग केलेली आहे. आणि त्या कोटिंगवर जे प्रॉपर्टी आणि पेटंट टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी म्हणतो. आणि ह्या गोळी जसे मातीमध्ये गेली, जसं आपण खत टाकला, मातीच्या आड करून टाकला, की त्याच्यावर जे कोटिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर जे सूक्ष्म जीवाणू असतात ते त्यांच्यावर ऍक्टिव्हिटीज करतात. आणि ते ऍक्टिव्हिटी केल्यानंतर जे काय मातीमध्ये फिक्स अन्नद्रव्य आहेत ते पण पिकाला उपलब्ध होतातच. आणि ह्या खतामध्ये जे न्यूट्रिएंट अवेलेबल आहेत ते पण पिकाला सुद्धा उपलब्ध होतात. आणि हे जे आहेत ते ऑर्गॅनिक ऍसिड जे आहेत ते जे जसं सूक्ष्म जीवाणू ह्याच्यावर प्रक्रिया करतात, त्याच्यानंतर त्यांचे जे विष्ठा असते ते एक ऑर्गॅनिक ऍसिड रिलीज करतात. आणि ते ऑर्गॅनिक ऍसिड रिलीज झाली की ते मातीची सुपीकता, आपण जे म्हणतो ह्युमस आहे, त्या ह्युमसचा वाढवायचं प्रमाण जास्त होतो, ह्युमसचं प्रमाण जास्त होतो. आणि जेणेकरून ह्युमसचं प्रमाण जास्त झाला की मातीची पोत, जमिनीची सुपीकता हे टिकून राहते आणि दुसरे अन्नद्रव्य घटक उपलब्ध व्हायला सुरुवात होते मित्रांनो. त्याचबरोबर ह्याचा चौथा फायदा हा आहे की मित्रांनो की किंवा वैशिष्ट्य हा आहे की ह्या खताचा की ह्याच्यामध्ये जेवढा पिकाला लागते तेवढाच ह्या खतामध्ये तयार करण्यात आलेला किंवा देण्यात आलेला आहे. म्हणजे जेणेकरून जेवढा खत अपेक्षित असतो कापूस पिकाला किंवा जी शिफारस केलेली मात्रा असते तेवढाच त्या खतांमध्ये उपलब्ध आहे. जास्त खत दिल्यानंतर जे दुष्परिणाम होतात त्या खत दिल्यानंतर होणार नाही. म्हणजे जेवढं लागते ते कापूस पीक उचलून घेईल किंवा ऑब्झर्व करून घेईल. आता हे खत वापरल्यानंतर आपल्याला काय काय बेनिफिट होतात? म्हणजे आपण जर विचार केला, क्रॉपटेक 8-21-21 वापरला आणि ह्याचे काय फायदे होणार शेतकरी मित्रांना किंवा कापूस शेतकऱ्यांना, आपण बघूया. टोटल 5 फायदे आहेत. आणि हे सगळे जे फायदे आहेत ते वेगवेगळे कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र यांनी सुद्धा मान्य केलेले. म्हणजे ह्यांच्या शेतावर सुद्धा, तपासणीवर सुद्धा जेव्हा ट्रायल घेतलेले ह्या मोठे मोठे इन्स्टिट्यूटने, मोठे मोठे सायंटिस्टने जेव्हा वर्क केलं आहे क्रॉपटेक 8-21-21 वर, त्यांना सुद्धा हे असं दिसून आलंय की एवढा फायदा होतोय. आणि हे चाचणी कुठे कुठे केलेली आहेत? आम्ही केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरला, युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस धारवाडला, त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. तर मग चला बघूया कोणते बेनिफिट आहेत. पहिला आहे की जे फळफांदे असतात त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 फळफांद्या प्रति झाड जास्त भेटतात. जसं आपल्याला माहिती आहे की कॉटनमध्ये 2 प्रकारचे ब्रांचेस असतात, मोनोपोडियल आणि सिम्पोडियल. मोनोपोडियल ब्रांचेसला बोंड काही लागत नाही, म्हणजे ते व्हेजिटेटिव्ह ब्रांचेस असतात. पण जे फळफांदे असतात म्हणजे सिम्पोडियल ब्रांचेस, हे प्रति झाड कमीत कमी तुम्हाला 2 ते 3 जास्त भेटते. आणि जसं माहिती आहे की फळफांद्याला बोंड लागतात आणि 2 ते 3 जास्त भेटले, जर आपण कमीत कमी एक 8 ते 10 प्रति
फळ फांद्यावर जास्त बोंड धरले तर कमीत कमी 20 ते 30 जास्त बोंड भेटतात. आणि हे 20 ते 30 जास्त बोंड भेटले की ऑटोमॅटिकली तुमचं वजन वाढतो आणि वजन वाढला की तुमचा नफा वाढतो. पहिला बेनिफिट हा आहे. दुसरा आहे की प्रत्येक झाडावर कमीत कमी 10 ते 15 बोंड जास्त दिसून येतात. कमीत कमी आकडा सांगतोय. ह्याच्यापेक्षा जास्त 100% तुम्हाला दिसून येईल. पण कमीत कमी 10 ते 15 जास्त बोंड तुम्हाला दिसणार शेतकरी मित्रांनो. त्यानंतर एका बोंडावर कमीत कमी 60% जास्त वजन तुम्हाला दिसून येईल. म्हणजे एका बोंडाच्या वजनात तुम्हाला कमीत कमी 60% वजन जास्त दिसेल. एक साधारणपणे 4.5 ते 7.5 4.5 ते 4.6 एक वजन असतं बोंडाचं साधारणपणे जर धरलं तर त्याच्यावर आपण कमीत कमी 60% जास्त वजन तुम्हाला भेटून जाईल एका बोंडाचं सांगतोय. आणि जर आपण म्हणतोय की 10 ते 15 एका झाडावर भेटतोय आणि जर 15 गुणिले 7 केले तर तुम्ही विचार करू शकता की किती जास्त वजन आपल्याला भेटू शकतं. त्याचबरोबर हे सगळे 3 पॅरामीटर वाढले की पूर्ण कापूस पिकाचं आपण जर उदाहरण घेतलं तर मग त्यावर कमीत कमी 15% वाढ होते. म्हणजे उत्पादनात वाढ होते. आणि 15% उत्पादनात वाढ झाली की जर आजचा भाव आपण विचारात घेतला 7,000 7,200 च्या आसपास जे भाव चालू आहे तर मग त्या हिशोबाने जर भाव विचार केला तर त्यानुसार आपल्याला 10 ते 15% पण नफा जास्त भेटतो शेतकरी मित्रांनो. आता जसं मी सांगितलं की एकाच गोळीमध्ये 8 अन्न घटक आहेत, 8 अन्नद्रव्ये आहेत जे पिकाला फार गरजेचे आहेत, फार महत्वाचे आहेत. आणि ते कशासाठी आम्ही एकाच खतामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुली आणलेलं आहे. मग त्याचं कारण हा आहे मित्रांनो की प्रत्येक अन्नद्रव्याचा काही महत्वाचा रोल असतो. महत्वाचा एक जे स्टेज असते ते नुसार त्या स्टेजचे त्या घटकांची इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट असते. त्यासाठी आपण हे प्रयत्न केलाय आणि आपण एक बघणार आहोत हायलाइटमध्ये तुम्ही जसं बघत असाल जे सेंटरमध्ये आहे ते क्रॉपटेक 8-21-21 नावाचं जे खत आहे त्याचा एक सॅम्पल फोटो आहे. त्याचबरोबर तुम्ही बघत असाल की राईट साईडला लेफ्ट साईडला काही न्यूट्रिएंट आहेत आणि त्याच्यावर NPK जे असं आपण न्यूट्रिएंट म्हणतो म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर असे त्यांचे महत्वाचे रोल दिलेले आहेत. एक 2-3 मी तुम्हाला महत्वाचे सांगतो. सगळेच महत्वाचे पण माहितीसाठी सांगतोय. जसं नत्र का महत्वाचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की जर नत्र पिकाला उपलब्ध नसला तर मग आपण जे म्हणतो अन्न प्रक्रिया जसं सूर्यप्रकाश पडलाय की झाड काय करतो आपल्याला फोटोसिंथेसिसच्या मार्फत अन्न तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानुसार हळूहळू पूर्ण स्टेजला पूर्ण प्लांटला पूर्ण बॉडीला प्रत्येक झाडाच्या टप्प्या म्हणजे स्टेजवर तो फोटोसिंथेसिसचा प्रोसेस करत असतो आणि तो महत्वाचा असतो. आणि ह्यासाठी जर नायट्रोजन उपलब्ध नसला, नत्र उपलब्ध नसला की फोटोसिंथेसिसची ऍक्टिव्हिटी जी असते, जी अन्न प्रक्रियेची जी ऍक्टिव्हिटी असते ते होत नाही, पूर्णपणे होत नाही. आणि जर तो झाली नाही की ते फूड ट्रान्सलोकेशन ज्याला म्हणतो की ते पूर्णपणे होत नाही. आणि जे जर फूड ट्रान्सलोकेशन पूर्णपणे झालं नाही की मग पिकांची वाढ ते जसं पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्याचबरोबर फॉस्फरस हे कशासाठी महत्वाचा असतो मित्रांनो की जे सुरुवातीला जसं आपण लागवड केली कापसाची लागवड केली ते जे आपण बघितलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीला पांढरे मुळं सुटतात म्हणजे व्हाईट रूट ज्याला म्हणतो त्याच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या वाढीसाठी हे फॉस्फरसचा खूप महत्वाचा रोल आहे शेतकरी मित्रांनो. जर हे आपले फॉस्फरस जर त्या स्टेजला अवेलेबल नसला की सुरुवातीची जी योग्य वाढ असते ते पूर्णपणे होत नाही. आणि जर सुरुवातीलाच योग्य वाढ झाली नाही की ते नंतरच्या स्टेजला पूर्णपणे आपल्याला जसं उत्पादन पाहिजे जसं अपेक्षित असते तसं भेटत नाही. पोटॅशचा रोल खूप महत्वाचा आहे. आपण रेझिस्टंट एलिमेंट ज्याला म्हणतो थोडक्यात इंग्लिशमध्ये म्हणजे जे सुरुवातीला जे पिकाला तग पाहिजे स्ट्रेस असते जे त्याला ते बळी पडू देत नाही म्हणजे रेझिस्टंट पॉवर इन्क्रीज करतो. ते आता पेस्ट असतील वेगवेगळ्या प्रकारचे कीड असतील किंवा रोग असतील त्यांना पिकाला आता कापूस पिकाला तो बळी पडू देत नाही. त्यासाठी पोटॅशचा खूप महत्वाचा रोल आहे. मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कापूस पिकांमध्ये सगळ्यांना एक शेतामध्ये एक रोग दिसतो ज्याला आपण जनरली रेडनिंग म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये लालिया म्हणतो. तर लालिया बरेच शेतकरी मित्रांना दिसतोय शेतामध्ये. त्याचं कारण काय मित्रांनो म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता. ठीक आहे. तर मग मॅग्नेशियम बरेच शेतकरी काय करतात ते लालिया सुरुवात झाल्यानंतर मग त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट किंवा दुसरे जे मॅग्नेशियमचे जे पदार्थ असतात ते घेऊन जे मॅग्नेशियमचे खत असतात ते घेऊन त्याची फवारणी करतात. पण ते सुरुवातपासूनच ते पिकाला उपलब्ध होत नाही मित्रांनो. तर मग त्यासाठी त्याची ती कमतरता त्या स्टेजला दिसून येते. आणि त्याचं दुसरं कारण आहे की ते जे मॅग्नेशियम लालिया आपल्याला कधी दिसतो साधारणपणे 30-35 दिवसानंतर दिसायला सुरुवात होते. आणि त्याचं कारण काय आणि त्याच स्टेजला पाते होतात, पाते फॉर्मेशन होतं, त्याच्यानंतर फुलांमध्ये रूपांतर होते, त्यानंतर बोंडांमध्ये त्यांचं रूपांतर होतं.
आणि त्या स्टेजला पिकांना जास्त प्रमाणात अन्नद्रव्य लागतात आणि त्या ह्याच्यामध्ये नायट्रोजन सुद्धा जास्त लागतो. आणि दुसरं एक कारण एक लाल्याचा की आपण जास्त नायट्रोजन कुठे जातो की ते बोंडांमध्ये त्याचा रिक्वायरमेंट असते, मग त्याच्या ते पीक तिथे जास्त डायव्हर्ट करतो. त्यासाठी मग पानावर त्याची कमतरता दिसून येते. ह्याचे 2 कारण. त्यासाठी मग क्रॉपटेक 8-21-21 मध्ये नत्र सुद्धा आहे आणि मॅग्नेशियम सुद्धा आहे. त्याचबरोबर बोराने ते आपल्याला परागीभवनासाठी खूप महत्वाचं असतं. जे आपले पीक जे फ्लोरामध्ये कापूसचा जे फ्लॉवर असतो त्याच्यामध्ये जे अँथर स्टिग्मा असतात त्याच्यामध्ये जे फर्टिलायझेशन म्हणजे पॉलिनेशन जे असते परागीभवन त्यासाठी बोरानचा खूप महत्वाचा टप्पा असतो. आणि खूप महत्वाचं एक आहे ते सल्फर. आता आपण बघितलं असेल किंवा बरेच शेतकऱ्यांना माहीत सुद्धा असेल की सल्फरचा काय इम्पॉर्टंट रोल आहे. पण एक थोडक्यात माहिती देऊ इच्छितो तुम्हाला की जे कापसाच्या बोंडमध्ये जी सरकी असते, काळ्या कलरचे जे कापूस सरकी असतो त्याच्यामध्ये जर त्याला आपण प्रेस केलं किंवा फोडलं तर त्याच्यामध्ये थोडासा तेल आपल्याला दिसून येतो. त्याचा प्रमाण म्हणजे त्या कापसाच्या बोंडामध्ये जे सरकी असतो त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढण्याचं काम हे सल्फरमुळे होत असतं मित्रांनो. जर सल्फरची गंधकची कमतरता असेल तर मग ते तेलाचं प्रमाण वाढत नाही आणि हे कापूस बोंडांमध्ये वजन वाढण्यासाठी तेलाचं प्रमाण वाढणे फार महत्वाचे असते. वजन वाढला की बोंडाचे वजन म्हणजे त्या बी मध्ये तेलाचं प्रमाण वाढला की परिणामी काय होतं ते बोंडाचं वजन वाढतं आणि पूर्ण बोंडाचं वजन वाढलं की ऑटोमॅटिकली तुमचा यील्ड किंवा उत्पादन जास्त भेटतं शेतकरी मित्रांनो. आता हे एक आलेख आहे म्हणजे ग्राफ आहे, एक फोटो आहे. ह्याच्यामध्ये आपण बघत असाल की मी एक टप्पे दिलेले किंवा एक ग्रोथ वाईज स्टेज दिलेले आणि त्याच्यानंतर खाली दिवस दिलेले वेगवेगळे दिवसानंतर 20 दिवसानंतर 40 दिवसानंतर 60 दिवसानंतर मधात जे स्क्वेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघत असाल की त्याच्यामध्ये लिहिलं आहे स्क्वेअर आणि बोल. स्क्वेअर म्हणजे पाते, ठीक आहे, आणि बोल म्हणजे बोंड. तर मग ह्या स्टेजला म्हणजे साधारणपणे 1 महिने ते 100-110 दिवसापर्यंत पिकाची अन्नद्रव्यांमध्ये म्हणजे पिकाला अन्नद्रव्यांची गरज फार जास्त असते आणि ह्यासाठी आपल्याला योग्य अन्नद्रव्ये देणं फार महत्वाचं असतं आणि किती प्रमाणात लागतात ते पण त्याचा अभ्यास असणे पण फार महत्वाचा असतो शेतकरी मित्रांनो. म्हणजे जर आपण दिलं तर खूपच चांगलं उत्पादन जास्त भेटेल, पण नाही दिलं तर काय होणार म्हणजे जर तुमचे पात्यांची योग्य वाढ झाली नाही तर मग काय होईल, त्यांचा बोर्डांमध्ये किंवा फ्लॉवरमध्ये रूपांतर होईल का? नाही होणार. आणि फ्लोरा जर बरोबर स्टॅब्लिश झाला नाही, सेट झालं नाही, फ्लॉवरिंग बरोबर सेट झाली नाही, मग त्यांचा बोर्डांमध्ये रूपांतर होईल का? नाही होणार शेतकरी मित्रांनो. मग त्यासाठी ह्या स्टेजला योग्य न्यूट्रिएंट देणं, योग्य अन्नद्रव्य देणं आणि योग्य मात्रामध्ये देणे फार महत्वाचं असते शेतकरी मित्रांनो. आता ह्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा ह्याचा सोल्युशन काय? मग आपल्याला जसं आम्ही म्हणतो की बाबा क्रॉपटेक 8-21-21 एक पूर्ण नाविन्यपूर्ण खत आहे, ह्याच्यामध्ये 8 अन्य घटक आहेत. मग ह्याची मात्रा कधी द्यावी आणि किती द्यावी ह्याचा अभ्यास असणे फार महत्वाचं आहे. ह्याचं शेड्यूल तुम्हाला आता सांगू इच्छितो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी सुरुवातीला सांगितलं होतं की शिफारिश केलेली प्रमाण जे आहे खतांची मात्रा जी आहे ती बरेच शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यासाठी लेफ्ट हँडचे स्क्रीनवर लेफ्ट हँडवर दिसत असाल तरी मी तुम्हाला सांगतो की जे बागायती कापूस असतो म्हणजे या शेतकरी मित्रांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांच्यासाठी जे शिफारिश केलेले प्रमाण आहे कृषी विद्यापीठाने त्याचं प्रमाण आहे 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, 30 किलो पालाश म्हणजे पोटॅश आणि 12 किलो गंधक. मग ह्या रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी आपल्याला क्रॉपटेक आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते खत वापरावे लागतील ह्याचा मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे. जसं लागवडीच्या वेळेला म्हणजे सुरुवातीला बेसल डोस ज्याला आपण म्हणतो या टायमाला प्रति एकर 80 किलो क्रॉपटेक द्यायचे तुम्हाला. म्हणजे 40 किलो क्रॉपटेकची एक बॅग असते तर मग 2 बॅग क्रॉपटेकची घ्यावं लागते आणि ते मातीमध्ये टाकताना सुद्धा एक लक्षात ठेवा मित्रांनो की खत कोणतेही खत असू द्या पण जेव्हा आपण मातीद्वारे जेव्हा खत देतो ते टाकल्यानंतर ते माती आड करणे फार गरजेचं असते. जर माती आड आपण केला नाही त्याचा हवेमध्ये ऱ्हास होतो आणि ते पाणीचे बरोबर ते लिचिंग आउट होतो म्हणजे लीच आउट होऊन जातो म्हणजे ते खाली जाऊन बसताना ते पिकाला उपलब्ध होत नाही. त्यासाठी खत टाकल्यानंतर माती आड करणे फार महत्वाचं असते शेतकरी मित्रांनो. त्याच्यासाठी आपला बेसल डोस जसं मी सांगितलं की 2 बॅग क्रॉपटेक म्हणजे 80 किलो क्रॉपटेक, 10 किलो बेन्सल सुपरफास्ट आणि 20 किलो युरिया हे देणं फार गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो बेसल डोस म्हणून. त्यानंतर 1 महिन्याच्या नंतर जेव्हा दुसरा डोस असतो जे पहिला जे टप्पा आहे 1 महिने 30 दिवस झाले 30 ते 35 दिवस झाले त्यानंतर पुन्हा एकदा 2 बॅग क्रॉपटेकचे म्हणजे 80 किलो क्रॉपटेक आणि 1 बॅग युरियाची जे 45 किलोची एक बॅग असते युरियाची ते देणं फार महत्वाचं असते.
त्याच्यानंतर 50 ते 60 दिवसानंतर फक्त 1 बॅग युरियाची द्यायची प्रत्येक एकरला. जसं मी सांगितलं की लाल्याचं प्रमाण मॅग्नेशियम आणि नायट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळे जास्त होत असतो. त्यासाठी ह्या स्टेजला बरेच शेतकरी काय म्हणतात की कशाला दुसऱ्या टप्प्यानुसार म्हणजे 50 दिवसांनी आम्ही खत देत नाही. पण ते देणं फार गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो. कारण ह्याच टाईमाला जसं तुम्ही पिक्चरवर बघत असाल की फ्लॉवर फॉर्मेशन होते, म्हणजे फ्लोरा दिसून येतोय त्या झाडावर, कापसाच्या झाडावर. ह्या टाईमाला नत्राची डेफिशियन्सी होता कामा नये. म्हणजे ह्या टाईमाला जर नत्र अवेलेबल नसला तर झाडाची पूर्णपणे वाढ होत नाही, फ्लॉवरचं रूपांतर बोंडांमध्ये होत नाही. त्यासाठी नत्राची मात्रा देणे फार गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो. त्यानंतर कोरडवाहू जे आहे कापूस, ज्या शेतकऱ्यांकडे एवढं पाण्याची सोय नाहीये, ते सगळेजण फक्त आपले रेनफॉलवर म्हणजे पावसावर डिपेंड असतात. त्यांच्यासाठी कोरडवाहू कापूसाची खताची शिफारस मात्र केलेली आहे ते कृषी विद्यापीठाने. ते आहे 48 किलो नत्र, 24 किलो स्फुरद, 24 किलो पालाश आणि 12 किलो गंधक. इथे प्रमाण थोडं कमी असतं शेतकरी मित्रांनो. बागायतीसाठी थोडं जास्त असतो, पण कोरडवाहूसाठी थोडासा कमी असतो. आणि ह्याच्यामध्ये 3 सारखे तसेच टप्पे, बेसल डोस, पहिली मात्रा आणि दुसरी मात्रा. फक्त फरक एवढा आहे की ह्याच्यामध्ये क्रॉपटेकची जी मात्रा आहे ती 80 वरून फक्त आपल्याला 60 किलो द्यायची, म्हणजे 1.5 बॅगच आपल्याला द्यायची आहे. त्याचबरोबर बेन्सल सुपरफास्ट, त्याच्यानंतर 20 किलो युरिया. त्यानंतर हे झाला बेसल डोस. हे प्रति एकरचा मी सांगतो शेतकरी मित्रांनो. त्यानंतर पहिली मात्रा, पहिले जे 30 ते 40 दिवसानंतर जे आम्ही सांगतोय ते आहे क्रॉपटेकचं पुन्हा फक्त 1.5 बॅग आणि त्याच्यानंतर युरिया 35 किलो आणि दुसरी मात्रा फक्त युरियाची 35 किलो, ते पण 50 ते 60 दिवसानंतर. ह्याच्यामध्ये बागायती आणि कोरडवाहू मध्ये थोडासा फरक आहे, त्यानुसार ते डोस सुद्धा ऍडजस्ट करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि बागायतीसाठी तेवढंच प्रमाण घेणं फार गरजेचं आहे आणि कोरडवाहूसाठी तेवढंच प्रमाण देणं गरजेचं आहे. जास्त कोरडवाहू शेतकरी म्हणतात की मी जास्त देईन, पण काही गरज नाही. जेवढा पिकाला लागते आपल्याला तेवढंच द्यायचं. त्यानंतर हे विद्रव्य खते म्हणजे फोलियर ऍप्लिकेशनचे काही खते, जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन भेटेल आणि चांगली ग्रोथ होईल. त्याच्यासाठी महादनचा 19-19-19 हे 5 ग्राम पर लिटर घ्यायचंय आणि ह्याची फवारणी 30 ते 40 दिवसानंतर करायची. त्याचबरोबर महादन फ्लॉवरिंग नावाचा एक फोलियर ग्रेड आहे, विद्रव्य खत आहे. ह्याच्यामध्ये 9-27-18 नावाने फेमस आहे. ह्याच्यामध्ये 11 वेगवेगळे घटक आहेत. ह्याचं सुद्धा प्रमाण 5 ग्राम पर लिटर देणे फार महत्वाचं आहे. आणि त्याची 2 फवारणी घ्यायची आहे तुम्हाला, 40 ते 50 दिवसांनी एक आणि एक 60 ते 70 दिवसांनी. आता फ्लॉवरिंग स्पेशल का महत्वाचं आहे तुम्हाला मी सांगतो शेतकरी मित्रांनो. ह्याच्यामध्ये मेजर प्रमुख अन्नद्रव्ये सुद्धा आहेत, पण बोरॉन, झिंक, आयरन, मॅग्नीज हे जे सूक्ष्म अन्नद्रव्ये सेकंडरी जे आहेत हे सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आणि ह्याचा रिझल्ट फारच सुंदर येत आहेत शेतकरी मित्रांनो. एकदा तुम्ही वापरून पहा, पुढच्या वर्षी तुम्ही स्वतःहून हे घेणार आणि ह्याचा वापर तुम्ही करणार. आणि ह्याचा वापर तुम्ही ज्या पिकांमध्ये, जसं आपण म्हणतो की वांगी आहे, मिरची आहे, ज्या पिकामध्ये फ्लोराचं रूपांतर शेंगांमध्ये फ्रूटमध्ये होतो, त्या पिकांमध्ये तुम्ही फ्लॉवरिंग स्पेशल वापरू शकता शेतकरी मित्रांनो. आता आपण जसं मी सांगितलं की एवढा मी हिस्ट्री सांगितली तुम्हाला, पार्श्वभूमी सांगितली, त्याचबरोबर काय नुकसान होतात, काय फायदे आहेत आणि क्रॉपटेक हे कसं खत आहे, हे एक समरी आपण थोडक्यात बघूया की आपण आज काय शिकलो शेतकरी मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की असंतुलित खतांचा वापर केल्यावर काय काय दुष्परिणाम होतात, म्हणजे मातीची जमिनीची सुपीकता ती टिकून राहते की नाही राहत, कसे दुष्परिणाम होतात, डिसएडव्हान्टेजेस ज्याला म्हणतो आपण. त्याचबरोबर संतुलित अन्नद्रव्यांची मात्रा जर वापर केली तर मग त्याचा फायदा काय होईल आणि त्याचा चांगला बेनिफिट्स काय काय आपल्याला पुढे भविष्यात सध्या भेटतील आणि पुढे भविष्यात सुद्धा भेटतील. त्याच्यानंतर आपण बघितले की 4 मंत्र कोणते आहेत, म्हणजे चांगले संतुलित पोषणासाठी 4 मंत्र कोणते वापरावे जेणेकरून चांगलं उत्पादन आपल्याला घेता येईल. त्याचबरोबर बघितलं की क्रॉपटेक बद्दल माहिती घेतली. त्यानंतर क्रॉपटेकचे व्हॅल्यू प्रपोजिशन ज्याला म्हणतो, म्हणजे बेनिफिट काय, होणारे फायदे कोणते कोणते, ते थोडक्यात रिव्हिजन देतो तुम्हाला की ह्याच्यामध्ये आपण जर क्रॉपटेकचा वापर केला तर पूर्ण कापूस पिकांमध्ये आपल्याला कमीत कमी 15% उत्पादनात वाढ भेटेल शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर खतावर होणारा खर्च सुद्धा कमी होईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 16,000 सॅम्पलची आम्ही चाचणी केली आणि त्यामध्ये 7,000 ते 7,200 पर्यंत खर्च करतो शेतकरी. तेवढाही खर्च तुमचा होणार नाही शेतकरी मित्रांनो. हे उत्पादन जास्त भेटेल आणि तुमचा नफा जास्त होईल. आता हे नफा जास्त कसा होणार तुम्हाला की फळफांद्या वाढणार, त्याच फळफांद्यावर बोंडाची संख्या वाढणार
आणि बोंडांची संख्या वाढली की ऑटोमॅटिकली तुमचं झाडाचं वजन वाढणार आणि झाडाचं वजन वाढलं की तुमचा नफा जास्त होणार शेतकरी मित्रांनो. आमचा फेसबुक पेज पण आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही महादनचे क्रॉपटेक ची अधिक माहितीसाठी महादनबद्दल अधिक माहितीसाठी आमचे ॲप डाउनलोड करून घ्या. त्याचबरोबर आमचे वेबसाईट सुद्धा अवेलेबल आहेत आणि आमचे ह्या नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊन जास्त माहिती सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर आमचा एक फेसबुक लाईव्ह पेज सुद्धा आहे आणि फेसबुक पेज सुद्धा आहे, महादन ॲप सुद्धा आहे, यूट्यूब चॅनल सुद्धा आहे आणि आमचं वेबसाईट सुद्धा आहे. आणि काही तुमचे शंका असतील तर मग तुम्ही आमचे दिलेले ध्वनी क्रमांकावर सुद्धा कॉल करू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आपले काय प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये राईट करा किंवा लिहा, पुटअप करा आणि आमची टीम आणि मी तुम्हाला निश्चितपणे त्याचं उत्तर देणार आहोत शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. आजच्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये जॉईन होण्यासाठी सर्वांचा धन्यवाद.